म्युन्सिपाल्टीचे प्रेसिडेंट झालो आणि त्यानंतर 90ला MLA झालो. तर त्यावेळी काही 28-30 किलोमीटर चे हायवे सोडून रोड होते आणि त्यावेळी आदिवासी एरिया होता पूर्ण. आणि पूर्ण तालुक्यामध्ये आदिवासी एरियाला जेव्हा मी पाहायला निघालो तेव्हा मला स्वतःला वाटलं की काय परिस्थिती, इतकी नाजूक परिस्थितीमध्ये मी म्युन्सिपाल्टीचं आमदारकी मला मिळाली. त्या दरम्यान मी पाहिलं की पाणी नसल्यामुळे त्या जमिनीने कोरडवाहू राहायची. नंतर आपण पाहतो आहे की पाऊस केव्हा पडेल आणि केव्हा जाईल काय भरोसा नाही. पूर्वी 7 दिवस पाऊस राहायचा, मग तो शेतीवाला आपलं पेरणी करायचा, मग नंतर त्याला वेगवेगळे पीक घ्यायच्या. अलीकडे काय व्हायला लागलं की पाणी पडलं तर 15 दिवस पाणी येत नाही आणि आला तर 7 दिवसामध्ये 50% 20% पाणी पडून जायचं. मग परत दुसऱ्या याच्यामध्ये 30-40% पडून बंद होऊन जायचं. तर ते पीक यायचे नाही आणि लोक फार परेशान होते. आणि त्यावेळी मला खानापूरकर म्हणून एक जिल्हा परिषदमध्ये होते, ते भेटले. तर मी त्यांना सांगितलं आपण काहीतरी याच्यामध्ये, मला त्यांनी जागाही दाखवली. जागा पाहून मला फार विश्वास बसला, काहीतरी आपण पाणीसाठी काम करू शकू. आणि त्यांना मी ते आणलं आणि आम्ही वेगवेगळे धरण बनवायची सुरुवात केली. त्यानंतर आज आम्ही 450 धरण मी बनवले आणि करीबन 1 लाख एकर जमीन नॉन इरिगेटेड करून टाकली. आणि त्याच्याने आता बदल घडत आहे. आता माझा तर काही गोष्टीवर विश्वास नाही आहे, पण आता गव्हर्नमेंट जसे काम करते, आपण एक धरण बनवतो आणि ते धरण बनवल्यानंतर जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते धरण भरलं का लोकांना पाणी जातं. 15-15 दिवसाने त्यांना पीकला पाणी मिळतो. फक्त ते पीकला पाणी मिळतो. पण उद्या दुष्काळ आला तर जमीनच्या आत पाणी जात नाही, जमीनचं पाणी आपण काढून नेतो. आणि असंच प्रकारे सगळीकडे चाललं आहे. तर माझा तर बेसिक अनुभव असा आहे की जे तालुक्यामध्ये पाणी पडतं आहे ते कमीत कमी आपलं याच्यामध्ये जमिनीमध्ये जायला पाहिजे. आज आपल्याला पटणार नाही, मी 700 फूटच्या एव्हरेज पाणी मी कमीत कमी 200 फूटवर घेऊन आलो आणि कमीत कमी 20 फुटावर घेऊन आलो. ज्यावेळी 1967 मध्ये त्या लोकांनी बोर केलं होतं त्यावेळी 65 फूटवर जे पाणी होतं तिथेही आम्ही आता 40 आणि 30 फूटवर पाणी. नाही, जेव्हा तुम्ही या कामाची सुरुवात केली तेव्हा एक तर पूर्ण तालुक्यात नसेल केलेली, काही भागामध्ये केली असेल, तर जिथं सुरुवात केली तिथं पाणी किती खाली गेलेलं होतं.